आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एवढी नावं दिलेली होती, सर्क्युलर टेबल मध्ये होते सगळे. तर आपण एक सर्क्युलर टेबल ड्रॉ करू. तर आपल्याकडे 3 4 5 6 7 8 जण आहेत. सो 8 जण आपण असं पेस्ट करून ड्रॉ करू शकतो. सर्कल मध्ये 8 जण असे असतील ऍव्हरेज. सगळे सेंटरला फेस करतायत. सेंटर फेसिंग म्हणजे लेफ्ट विल बी क्लॉकवाईज अँड राईट विल बी अँटी क्लॉकवाईज. ओके, हे सगळ्यांना माहिती असेल. सो नाव लेट अस सॉल्व द क्वेश्चन. तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय, अनिता सेट सेकंड टू द राईट ऑफ अर्जुन. तर सगळ्यात आधी मी कुठून पण तुम्ही स्टार्ट करू शकता. मी अर्जुनला इथे प्लेस केलंय. आता ए नावावरनं 2 जण आहे म्हणून ए आर लिहिते. सो इथे माझ्याकडे काय अर्जुन. तर अनिता कुठे, अनिता सेट सेकंड टू द राईट ऑफ अर्जुन. तर अर्जुनच्या सेकंड राईटला. राईट म्हणजे काय, अँटी क्लॉकवाईज. तर इथून मी अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये म्हणजे या डिरेक्शन मध्ये जाणार. सेकंड, तर हे फर्स्ट असेल, हे सेकंड असेल. इथे कोण आहे, अनिता. सो ए आणि एन लिहिते मी, अनिता. अनिता सेट सेकंड टू द राईट ऑफ अर्जुन. नेक्स्ट, मंजू सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ रवी. आता मंजू जो आहे सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ रवी. आता मंजू पण नाही माहिती, रवी पण नाही माहिती, तर अजून डायग्राम मध्ये कोणी ड्रॉ करू शकत नाही. हु इज अन इमिडिएट नेबर ऑफ अर्जुन. जो अर्जुनचा इमिडिएट नेबर आहे कोण आहे, हु आहे म्हणजे सेकंड पर्सन. फर्स्ट पर्सन होता मंजू, सेकंड पर्सन आहे रवी. तर रवी जो आहे तो अर्जुनचा नेबर आहे असं सांगितलं. तर अर्जुनचा इमिडिएट नेबर म्हणजे अर्जुनचा लगेच शेजारी. तर आयदर इथे एक ऑप्शन आहे, इथे येऊ शकतो, किंवा ऑप्शन नंबर 2 इथे येऊ शकतो. So what we will do is we will draw 2 diagrams. So इथे आपण 2 डायग्राम्स ड्रॉ करू. आता आतापर्यंत जेवढं आपण ड्रॉ केलंय त्याच्यामध्ये काही चेंज नाही होणार, कारण त्याच्यामध्ये काही आपल्याकडे असं डिफरंट रिलेशनशिप एस्टॅब्लिश होत नव्हतं. सो अर्जुनच्या इमिडिएट नेबर मध्ये रवी आहे. सो रवीच्या 2 पॉसिबिलिटीज आहेत. आयदर रवी त्याच्या हिते शेजारी असेल किंवा रवी हिते शेजारी असेल. कुठे पण असू शकतं, आपल्याला फिक्स माहिती नाहीये तर कुठे आहे. सो हिते पण असू शकतो किंवा हिते पण असू शकतो रवी. नेक्स्ट, त्याच्या आधीचं सेंटेन्स जे आहे ते करू शकतो, मंजू सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ रवी. तर रवीच्या थर्ड लेफ्टला. सो हितनं फर्स्ट सेकंड थर्ड, थर्ड लेफ्टला मंजू. आता इथे रवी आहे, तर रवीच्या थर्ड लेफ्टला. सो फर्स्ट सेकंड थर्ड, इथे कोण असणार आहे, मंजू. 2 वेगळ्या पॉसिबिलिटीज ड्रॉ करतो, एक डायग्राम एलिमिनेट होणारच आहे. नेक्स्ट, कनक सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ पारुल हु डज नॉट सिट विथ रवी. ठीक आहे, आता आपल्याला कनक आणि पारुल यांना ड्रॉ करायचं. इथपर्यंत सगळ्यांनी असंच केलं ना सॉल्व. येस, 2 पॉसिबिलिटी सगळ्यांनी ड्रॉ केल्या आहेत. तर डायरेक्ट एका पॉसिबिलिटीज मध्ये आन्सर आलंय सगळ्यांचं. एका पॉसिबिलिटी मध्ये आलं. कस का, तुम्ही अर्जुनच्या शेजारी डायरेक्ट रवी एका साईडला घेतला आणि करेक्ट आन्सर आला का. रवी लेफ्टला आणि राईटला 2 ठिकाणी असू शकतो ना. रवी जर त्याचा नेबर आहे असं सांगितलंय त्याच्यामध्ये, त्याचा अर्थ तुम्हाला इथे 2 पॉसिबिलिटी लागणारच आहे. लकीली तुम्ही जी पॉसिबिलिटी कन्सिडर केली असेल त्याच्यामधनच आन्सर आला असेल, पण याचा अर्थ तुम्ही जे सॉल्व्ह केलंय ते करेक्ट आहे असं नाही. तुमचं टाइम पुढच्या क्वेश्चन्स मध्ये अजून जास्त लागेल जर तुम्ही एकच घेऊन पूर्ण सॉल्व्ह केली तर. आता नेक्स्ट, कनक सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ पारुल. तर कनक आणि पारुल हे दोघं नाही आपल्याकडे. हु डज नॉट सिट विथ रवी. तर पारुल डज नॉट सिट विथ रवी. तर डज नॉट सिट विथ रवी म्हणजे काय, पारुल जी आहे ती रवीच्या शेजारी नाही येणार असं आपण याचं अझम्पशन लावू शकतो. आता इथपर्यंत आपल्या 2 डायग्राम्स आहे. सो आता आपल्याला काय ड्रॉ करायचंय, इथे अजून एक सेंटेन्स आहे आपल्याकडे, साधना इज अन इमिडिएट नेबर ऑफ मंजू अँड अनिता. बघा, जे सेंटेन्सेस आपल्याला डायग्राम मध्ये इझिली दिसतात आधी आपण त्यांच्यासाठी डायग्राम बनवतो, म्हणजे आपल्याला पुढच्या सेंटेन्स मध्ये अजून पर्सन ऍड होते. आता साधना जी आहे इमिडिएट नेबर आहे मंजू आणि अनिताची. याचा अर्थ काय, मंजू आणि अनिताच्या मध्ये साधना असणार आहे, कारण साधना जी आहे ती मंजूची पण इमिडिएट नेबर आहे आणि अनिताची पण इमिडिएट नेबर आहे, म्हणजे साधना या दोघांच्या मध्ये असणार आहे. सो इथे मंजू आहे, इथे अनिता आहे. सो ह्यांच्या दोघांच्या मध्ये काय असणार आहे, साधना. आता इथे अनिता आहे आणि इथे मंजू, यांच्यामध्ये तुम्ही साधनाला ड्रॉ करू शकत नाही. जर तुम्ही इथे ड्रॉ केलं साधनाला तर ही फक्त अनिताची इमिडिएट नेबर होती, मंजूची होतीये का, नाही. सो ह्या केसला मी ही डायग्राम काय केली, एलिमिनेट केली. आता आय एम लेफ्ट विथ ओनली दिस डायग्राम. सो साधना इथे असणार आहे, इथे अनिता आहे, इथे अर्जुन आहे, इथे आर वर्ण जो आहे रवी आहे. आपण एवढं ड्रॉ केलं. नेक्स्ट आता आपण हे सेंटेन्सेस लावू. कनक सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ पारुल. आता कनक पारुलच्या थर्ड लेफ्टला आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता सगळ्या पॉसिबिलिटीज आपण ट्राय करू. सो इथे फॉर एक्झाम्पल पारुल आहे, पारुलच्या थर्ड लेफ्टला मला कोण हवंय, कनक.
लेफ्ट म्हणजे क्लॉकवाईज. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड. पण पारुलची थर्ड लेफ्ट तर ऑलरेडी ऑक्युपाइड आहे, म्हणजे पारुल इथे नसणार. परत मी इथे ट्राय करते पारुलला, क्लॉकवाईज मध्ये जातोय. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड. पारुलच्या थर्ड लेफ्टला कनक आहे, तर पण इथे ऑलरेडी अनिता आहे, म्हणजे पारुल इथे येणार आहे का? नाही. तर ह्या दोन पॉसिबिलिटीज पारुलसाठी रॉंग झाल्या. आता मी ही एक पॉसिबिलिटी कन्सिडर केली, पारुल इथे, तर क्लॉकवाईज मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड. थर्ड कोण सांगितलंय? कनक. सो मी ते काय ड्रॉ केलं? कनक. सो इथे कोण आहे? कनक आहे. इथे कनक आहे, इथे पारुल आहे. आता आपल्याकडे सगळे आले, जे कोणी राहिलंय ते इथे असणार. आता विचारलं काय? हु सिट्स थर्ड टू द राईट ऑफ पारुल? तर पारुल इथे, पारुलच्या थर्ड राईटला, तर फर्स्ट, सेकंड, थर्ड. सो आन्सर मंजू इज द राईट आन्सर. येस, सगळ्यांना ही डायग्राम कळाली. तिथे एक जागा आहे मंजूच्या लेफ्टला, ते आता मी सॉल्व्हच नाही केले, कारण क्वेश्चन मध्ये विचारलंच नाही की काय आहे ते. सगळ्यांना कळालंय? ठीक आहे. तुम्ही जर एक सेंटेन्स स्किप केलं आणि मग पुढच्या स्टेटमेंटनी केलं तरी पण चालेल, ज्यांनी तसं केलं तसं करायचं. नेक्स्ट क्वेश्चन. कोणाला काही डाऊट नाहीये? क्लिअर आहे 100%? बघा, पॉलिगॉनल अरेंजमेंट मध्ये काही डिफरंट नसतं, आपण त्याचे पण क्वेश्चन करू. सेम क्वेश्चन दिला असेल, 8 जण जे आहेत ना त्यांना फक्त रेक्टँगल मध्ये सांगितलं असेल की ते रेक्टँगल मध्ये बसले, आणि 4 जण रेक्टँगल मध्ये आपण कसं करतो मोस्टली, 4 जण कॉर्नर्सला असतात आणि 4 जण त्यांच्यामध्ये असतात असं. सो हेच जर तुम्हाला सांगितलं असेल की पॉलिगॉनल अरेंजमेंटनी करा, रेक्टँगलनी करा, तर आपण याला अशा वे मध्ये सॉल्व्ह करणार की 8 जण जे आहेत त्यांना आपण असं प्लेस करतो, 4 ॲट द कॉर्नर्स आणि 4 ऑन द साइड्स ॲट द सेंटर ऑफ द साइड्स. बाकी देर इज नो डिफरन्स इन लॉजिक. सगळे फेसिंग द सेंटर आहे, म्हणजे ह्यांचं पण राईट अँटी क्लॉकवाईज होणार आहे आणि लेफ्ट क्लॉकवाईज होणार आहे. बाकीचं सेम लॉजिक आहे. करा हा क्वेश्चन सॉल्व्ह. तर इथे आपल्याकडे 8 जण आहेत. सो आपण 8 जणांना ड्रॉ केले. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? सगळे फेसिंग द सेंटर आहे. ओके. रीता सेट सेकंड टू द लेफ्ट ऑफ चारू. मी चारूला इथे प्लेस केलं. चारू पासून सेकंड लेफ्टला रीता आहे. लेफ्ट म्हणजे क्लॉकवाईज, तर इथे सेकंड म्हणजे इथे रीता असणार. रीता आहे आणि आर वरून अजून एक नाव आहे म्हणून आरी लिहिलंय. नेक्स्ट, रीता सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ चारू, हु सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ बबूल. आता हु म्हणजे काय? चारू. तर चारू सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ बबूल. तर चारू जो आहे तो बबूलच्या थर्ड लेफ्टला आहे. तर बबूल इथे कुठेतरी जर असेल तर त्याच्या थर्ड लेफ्टला येणार आहे 1, 2, 3. तर त्याच्या थर्ड लेफ्टला कोण येणार आहे? चारू येणार. सो इथपर्यंत सगळ्यांना कळालंय का? नक्की सगळ्यांची डायग्राम अशी चालली आहे? ओके. काय डाऊट असेल तर विचारा एवढ्या पार्ट मध्ये. आता नेक्स्ट, शालू सिट्स थर्ड टू द राईट ऑफ करण. शालू पण नाही आणि करण पण नाही. सो शालू थर्ड राईट ऑफ करण आहे. तर करण पासून तिसऱ्या राईटला शालू आहे, हु इज अन इमिडिएट नेबर ऑफ बबूल. हु इज अन इमिडिएट नेबर ऑफ बबूल. तर हु म्हणजे काय? सेकंड पर्सन. तर करण जो आहे तो बबूलचा इमिडिएट नेबर. तर करणसाठी 2 पॉसिबिलिटीज येतात. सो आपण अजून एक डायग्राम ड्रॉ करू ज्याच्यामध्ये आपण सेकंड पॉसिबिलिटी कव्हर करू. तर इथे काय सांगितलंय? करण इज अन इमिडिएट नेबर ऑफ बबूल. तर एकतर करण इथे येणार आहे किंवा करण इथे येणार. बाकी इथे चारू आहे ती यायसाठीच राहणार आहे आणि इथे रीना आहे. सगळ्यांना कळालं 2 पॉसिबिलिटीज काय येतील? कारण बबूलच्या इमिडिएट नेबरला आहे, तर बबूल पासून लेफ्टला पण असू शकतो किंवा त्याच्यापासून राईटला पण असू शकतो. वी डोंट नो येट. नेक्स्ट पार्ट, श्लोक इज अन इमिडिएट नेबर ऑफ रीना अँड चारू. म्हणजे रीना आणि चारूचा इमिडिएट नेबर कोण आहे? श्लोक. तर इथे रीना आणि यांचा इमिडिएट नेबर म्हणजे काय? या दोघांच्या शेजारी श्लोक आहे. सो इथे मी काय लिहिते? श्लोक. सो HS आणि HS. सो श्लोक झाला. नेक्स्ट, रमन डज नॉट सिट विथ करण. रमन जो आहे तो करण सोबत बसत नाही. ठीक आहे. आता आपल्याकडे ह्या ज्या 2 स्टेटमेंट होती त्या आपण कम्प्लीट करू. तर स्टेटमेंट काय होती? शालू सिट्स थर्ड टू द राईट ऑफ करण. तर करणच्या थर्ड राईटला शालू पाहिजे. सो करण पासून मी राईटला काउंट करते म्हणजे अँटी क्लॉकवाईज. सो फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. इथे मला काय पाहिजे? इथे श्लोक आहे. करणच्या थर्ड राईटला मला कोण पाहिजे होती? शालू. पण इथे ऑलरेडी काय? श्लोक. सो ही डायग्राम काय झाली? रॉंग. आता करण पासून थर्ड राईटला म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड इथे कोण पाहिजे होती? शालू.
सो येस, शालूला मी इथे प्लेस करू शकते. सो इथे माझ्याकडे शालू. आता आपल्याकडे 2 जागा उरल्या आहेत. त्याच्यामध्ये सांगितलंय रमन डज नॉट सिट विथ करण, म्हणजे करणच्या शेजारी रमन बसणार नाही, म्हणजे रमन इथे कुठेतरी बसेल. आता रमन इथे हे सगळे झालेत. इथे अजून एक कोण आहे जे राहिलं असेल ना, त्यांना तुम्ही इथे ड्रॉ करा. कोण राहिले? पारुल राहिली, आय गेस. पारुल इथे. काय विचारलंय? हु सिट्स सेकंड? आपलं काय चुकलंय का? दिया गया था कि रेडर आउट है, उसके बाद फैसला बदला गया कि रेडर की जर्सी पुल की गई थी, तो डिफेंडर आउट है और रेडर सेफ है. बरोबर आहे ना? रिव्यू ले लिया कि हमने कोई जर्सी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? हु सिट्स सेकंड टू द राईट ऑफ श्लोक? तर श्लोक इथे, श्लोक पासून सेकंड राईटला कोण आहे? तर राईट म्हणजे अँटी क्लॉकवाईज. सो फर्स्ट राईटला चारू, सेकंड राईटला पारुल. सो पारुल विल बी द राईट आन्सर अँड दिस इज द सिक्वेन्स. रेडर को नहीं रोक सकते मिड लाइन क्रॉस करने के लिए. जब जर्सी मौका था. ओके, थैंक यू. रिव्यू अनसक्सेसफुल. रेडर से 1 पॉइंट पुनेरी पल्टन. ये बढ़िया फैसला है, बहुत बढ़िया फैसला है. जब जर्सी खींची गई, आपल्याकडे नावं दिली आहेत 1 2 3 4 5 6 7 8 8 जण आहेत. सो आपण 2 अरेंजमेंट ड्रॉ करू. 1 ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात आधी नावं दिली आहेत, त्याच्यानंतर लिहिलंय उज्ज्वल सिट्स थर्ड टू द राईट ऑफ कीर्ती. तर उज्ज्वल जो आहे कीर्तीच्या थर्ड राईटला आहे. ओके, पहिले तर फेसिंग द सेंटर आहे, म्हणजे हे असं असणार आहे लेफ्ट क्लॉकवाईज आणि राईट अँटी क्लॉकवाईज. उज्ज्वल सिट्स थर्ड टू द राईट ऑफ कीर्ती. सो कीर्ती जर इथे असेल तर उज्ज्वल त्याच्या थर्ड राईटला आहे. तर राईट म्हणजे अँटी क्लॉकवाईज. सो फर्स्ट सेकंड थर्ड इथे कोण असणार आहे? उज्ज्वल. ओके. पवन सिट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ नीता. आता पवन जो आहे तो नीताच्या लेफ्टला बसतो सेकंड. हु सिट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ कीर्ती. बघा, हु म्हणजे काय? आता इथून सेंटेन्स चालू झालाय पवनचा. तर पवन माझा पहिला पर्सन, नीता माझी दुसरी पर्सन. हु म्हणजे दुसऱ्या पर्सन बद्दल बोलताय. सो नीता म्हणजे काय? हु म्हणजे नीता असणार आहे. नीता सिट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ कीर्ती. सो कीर्तीच्या सेकंड लेफ्टला. तर कीर्तीपासून लेफ्टला जायचंय म्हणजे क्लॉकवाईज. सो फर्स्ट आणि सेकंड इथे माझ्याकडे कोण असणार आहे? नीता. आता काय सांगितलंय? आधीचा सेंटेन्स पवन सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ नीता. तर नीतापासून सेकंड लेफ्टला. सो लेफ्ट म्हणजे क्लॉकवाईज. सो फर्स्ट आणि सेकंड इथे कोण असणार आहे? पवन. नेक्स्ट, यामिनी इज अन इमिडिएट नेबर ऑफ कीर्ती अँड परी. तर कीर्ती आणि परी पासून यामिनी इमिडिएट नेबर. कीर्ती तर इथे आहे, हे पवन आहे इथे. सो पवन लिहू आपण. कीर्ती आणि परी पासून इमिडिएट नेबर मला कोण हवंय? यामिनी. आता इथे आपल्याकडे परत 2 पॉसिबिलिटीज होतात. पवन, उज्ज्वल, इथे नीता आणि इथे कीर्ती. बघा, कीर्ती आणि परीसाठी हवंय तर परी इथे पण येऊ शकते, इथेच एकदा येऊ शकते, इथे नाही येऊ शकत. कीर्ती आणि परीसाठी मी इथे परीला लिहू शकते. बघा, परी, कीर्ती आणि परी यांच्यामध्ये कोण यायला हवं? यामिनी. कारण यामिनी कीर्ती आणि परीची इमिडिएट नेबर आहे. म्हणजे यामिनी इथे कीर्तीला पण भेटू शकते आणि यामिनी इथे परीला पण भेटू शकते. सो यामिनी इज अन इमिडिएट नेबर ऑफ कीर्ती अँड परी. हे मी ड्रॉ केलं. रीना डज नॉट सिट विथ पवन. बघा, 2 प्लेसेस राहिलेले. पवन इथे होता तर रीना पवन सोबत बसत नाही, म्हणजे इथे कुठेतरी रीना असेल. आता इथे सुशीला राहिले. सो इथे आपण एस लिहू फक्त. काय विचारलंय क्वेश्चन मध्ये? हु सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ पवन. पवन पासून थर्ड लेफ्टला कोण आहे? क्लॉकवाईज जायचं लेफ्ट म्हणजे फर्स्ट उज्ज्वल आहे, सेकंड परी आहे आणि थर्ड काय भेटतं? यामिनी. सो ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. सगळ्यांना कळालं? सेकंड अझम्पशनची गरज पण नाहीये, फर्स्ट अझम्पशन मध्येच झाले डायरेक्टली आन्सर. काय रिपीट करायचंय? ओके. आता 9 पर्सनचा हा एक क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं प्लेस करायचंय. आणि काय विचारलंय? हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन एच अँड सी वेन काउंटेड फ्रॉम द राईट ऑफ एच. सो एव्हरीवन प्लीज ट्राय. 9 पर्सन आहेत. ए बी सी डी ई एफ जी एच अँड जे सिट अराउंड द राउंड सर्क्युलर टेबल फेसिंग टुवर्ड्स द सेंटर बट नॉट इन द सेम ऑर्डर. 3 पर्सन सिट बिटवीन जे अँड एच. तर फॉर एक्झाम्पल जर मी जे ला इथे ड्रॉ केलं तर जे आणि एच च्या मध्ये 3 लोक आहेत. तर 1 2 3 इथे काय येऊ शकतं? एच. ही आहे माझ्याकडे पॉसिबिलिटी नंबर 1. परत अजून एक मी पॉसिबिलिटी ड्रॉ करते. 1 2 3 4 5 9.
सो 3 पर्सन सिट बिटवीन जे अँड एच. तर जर जे इथे असेल तर 3 पर्सन आयदर इथनं येऊ शकतात सो जे आणि एचच्या मध्ये 3 पर्सन्स आहेत. सो आपण आयदर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज वेगळ्या वे मध्ये पण कन्सिडर करू शकतो. सो 3 पर्सन्स आहेत. इथे एक सेकंड पॉसिबिलिटी जे नंतर इथे 1 2 3 पर्सन्स असतील जे आणि एचच्या मध्ये आणि इथे पण 3 पर्सन्स असतील जे आणि एच मध्ये. नेक्स्ट ओनली 2 पर्सन्स सिट बिटवीन ई अँड बी. तर ई आणि बी आता हे दोघं आपल्याकडे नाहीये. सो ह्यांच्या दोघांच्या मध्ये ओनली 2 पर्सन्स आहेत. नेक्स्ट नो वन सिट्स बिटवीन सी अँड जी. तर सी आणि जी यांच्यामध्ये कोणीच नाहीये म्हणजे हे दोघं एकमेकांचे इमिडिएट नेबर असतील असं आपण कन्सिडर करू शकतो. ए डज नॉट सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ जे. तर जे पासून सेकंड लेफ्टला. तर जे पासून सेकंड लेफ्टला लेफ्ट म्हणजे क्लॉकवाईज. सो इथनं 1 2 ह्या पोझिशनला ए नाही. सो इथून पण जे पासून 1 2 इथे ए नाही. नेक्स्ट एफ सिट्स सेकंड टू द राईट ऑफ एच. तर इथे आपल्याकडे एक एच आहे आणि इथे एक एच आहे. तर आपल्याला काय करायचंय एफ सिट्स सेकंड टू द राईट ऑफ एच. राईट म्हणजे अँटी क्लॉकवाईज. तर एच पासून आपल्याला सेकंडला एफ ला प्लेस करायचंय. सो 1 2 इथे काय असेल एफ किंवा इथे सेकंड पॉसिबिलिटी नुसार इथे 1 2 इथे काय असणार आहे एफ. तर 2 डायग्राम्स आहेत आपल्याकडे. ए सिट्स टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ बी. म्हणजे जिथे कुठे बी असेल बीच्या इमिडिएट लेफ्टला मला कोणाला प्लेस करायचंय ए ला. म्हणजे हे या दोघांमध्ये ए आणि बी अशा फॉर्म मध्ये येऊ शकतात. नेक्स्ट नायदर जी नॉर डी सिट्स ऍडजसेंट टू एफ. तर एफच्या ऍडजसेंटला इथे आपल्याला काय सांगितलंय जी पण नाही येणार आणि डी पण नाही येणार. सिमिलरली इथे पण एफच्या ऍडजसेंट जी पण नाही येणार आणि डी पण नाही येणार. सो आता आपल्याला काय करायचंय हे जे राहिलेले कॉम्बिनेशन्स आहेत त्यांना आपण ह्याच्यामध्ये कसं फिट करू शकतो ते तुम्हाला ट्राय करायचंय. तर एकदा तुम्ही ट्राय करा मग मी तुम्हाला सांगते. ज्यांचं नाही आलंय आन्सर 2 ऑप्शन 2 जे आहे सॉरी आन्सर ऑप्शन 4 2 आहे हे आलं नसेल तर ह्या 2 फॉर्मेशन्स मध्ये कसं फिट होईल एकदा तुम्ही चेक करा मग मी परत एक्सप्लेन करते. ज्यांचं नाही आलं असेल बाकीच्यांनी ऑलमोस्ट सगळ्यांनी आन्सर दिले. एकदा चेक करा मग मी करते एक्सप्लेन. हा तर आपण हे सॉल्व्ह करत होतो. तर आपण इथे हे जे लोकेशन्स आहेत आपल्याला ए इथे येणार नाही हे सांगितलंय. जी इथे येणार नाही. डी इथे येणार नाही. मग आपल्याला हे राहिलेल्या पॉसिबिलिटीज काय करायच्या तुम्हाला ट्राय करून बघायचं. ठीक आहे. आता आपण बेसिक आउटलाइनिंग डायग्राम म्हणजे एक 2 वेगळ्या पॉसिबिलिटीज ड्रॉ केल्या होत्या. 3 पर्सन्स सिट बिटवीन जे अँड एच हे एक झालं. ओनली 2 पर्सन्स सिट बिटवीन ई आणि बी. तर आता 2च जण आहेत ई आणि बीच्या मध्ये. ओके हे आपण ऑलरेडी ड्रॉ केले. तर नेसेसरी नाही ई बी असंच असेल. बी ई पण असू शकतं आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये 2 जण आहेत. नेक्स्ट नो वन सिट्स बिटवीन सी अँड जी. म्हणजे सी आणि जी जिथे कुठे असतील ते सोबत असणार. नेक्स्ट काय ए डज नॉट सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ जी. तर जे पासून सेकंड लेफ्टला ए नाही. ओके ए ची हे लोकेशन नाही. नेक्स्ट आपल्याकडे अजून काय होतं एफ सिट सेकंड टू द राईट ऑफ एच. एच पासून सेकंड राईटला एफ आहे. सो एच पासून सेकंड राईटला एफ आहे. नेक्स्ट ए सिट्स टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ बी. म्हणजे ए आणि बी एकाच सिक्वेन्स मध्ये असतील त्यांच्या दोघांच्या मध्ये कोणी येत नाही. नायदर जी नॉर डी सिट्स ऍडजसेंट टू एफ. तर एफ ला ऍडजसेंट जी पण नाही येणार आहे डी पण नाही येणार आहे. सिमिलरली इथे पण जी पण नाही येणार आहे आणि डी पण नाही येणार. इथे पण काय असणार आहे जी नसणार आहे आणि इथे पण डी नसणार आहे. तर बघा डी आणि जी इथे येत नाही. तर असं होऊ शकतं डी इथे येऊ शकतो किंवा डी इथे येऊ शकतो जी इथे येऊ शकतो. ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत ह्या आपल्याला ट्राय करायच्या. आपण आता आधी हे ट्राय करू ई आणि बी कुठे येऊ शकतो. आता ई आणि बी जर मला प्लेस करायचंय तर त्या दोघांच्या मध्ये एक्झॅक्टली 2 पर्सन्सच आले पाहिजे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी ई ला इथे प्लेस केलं तर ई ला इथे प्लेस केल्यानंतर मी बी ला इथे प्लेस करू शकते. हे एक पॉसिबिलिटी आहे. मी जस्ट पॉसिबिलिटीज ड्रॉ करते. सेकंड पॉसिबिलिटी काय असू शकते मी ई आणि बी इथे ड्रॉ करू शकते का नाही. इथे ऑलरेडी एफ आलाय.
नेक्स्ट इथे एक ई असू शकतो, यांच्या दोघांच्या मध्ये 2 जण, आणि इथे एक बी असू शकतो. तर ई आणि बी साठी मला ह्या 2 पॉसिबिलिटीज भेटतात. सिमिलरली लेट अस फाइंड आउट इथे कशा पॉसिबिलिटीज भेटतील. तर ई आणि बी च्या मध्ये 2 जण पाहिजे, सो परत इथे एक पॉसिबिलिटी असू शकते 2 जण, इथे एक पॉसिबिलिटी. नेक्स्ट इथे 2 जण आहेत मध्ये, इथे एक पॉसिबिलिटी असू शकते. ऑर एल्स इथे एक आणि इथे एक. अशा मल्टिपल पॉसिबिलिटीज आहेत ई आणि बी साठी. कारण ई आणि बी च्या मध्ये किती जण पाहिजेत आपल्याला? 2 जण पाहिजे. सगळ्यांना नक्की कळतंय? म्हणजे जे आउटलाईन आली ते तरी कळालंय का? नाही तर मग परत स्टार्ट पासून एक्सप्लेन करायला म्हणून विचार. ओके, सो आता तुम्ही मला सांगा तुम्ही याच्यामध्ये पुढे काय केलंय? ई आणि बी ला कसं फाइंड आउट केलं की नक्की कसं असेल? येस, एनीवन? कसं सॉल्व्ह केलं? ई बी किंवा दुसरं काय केलं तुम्ही आधी ते सांगा. ज्यांनी सगळ्यांनी आन्सर्स दिलेत प्लीज बोला. ऑलरेडी ते सेशन इंटरॅक्टिव्ह झालं पाहिजे, ते सगळ्यांनी बोललं पाहिजे. आत्ताच ऑलरेडी सर म्हटले सगळे आहेत का लेक्चर मध्ये, रेग्युलर करतात. आन्सर्स द्या लवकर मला. येस, एनीवन? अनम्यूट होऊन सांगितलं तरी चालेल. काय केलंय स्टेप? आता मल्टिपल पॉसिबिलिटीज आहेत. ई बी आहे, जी आणि डी इथे येणार नाहीये, एफ च्या ऍडजेसेंट, ते सगळं माहितीये. तर तुम्ही पुढे काय स्टेप केली ते सांगा. एफ के बाद ई लिया है, ठीक है. क्वेश्चन ये है कि ये आउटलाइन जो मैंने निकाली है, मतलब बेसिक जो कंडीशंस थी वो सब निकाला है. अभी मैंने बस करेक्ट लोकेशन पे एच, एफ, जे इन तीनों को प्लेस किया है. सिमिलरली इधर भी एच, एफ और जे इनको प्लेस किया. एफ ला असं प्लेस केलंय, बघ इथे एक सेंटेन्स आहे, एफ सिट सेकंड टू द राईट ऑफ एच. तर एच पासून सेकंड राईटला, एक मिनिट, एफ सिट सेकंड टू द राईट ऑफ एच. सो आपण इथे एच पासून याला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये नाही घेतलंय, आपलं चुकलंय आय गेस. हो मॅम, क्लॉकवाईज घेतलेले तुम्ही. तर ऑलरेडी खूपच गलती झाली या क्वेश्चन मध्ये. काय करते? आता एफ कुठे? सेकंड टू द राईट. सो फर्स्ट सेकंड इथे काय असणार आहे? एफ. सिमिलरली इथे फर्स्ट सेकंड इथे काय असणार आहे? एफ. इथे ए नाहीये असं सांगितलंय जस्ट, ठीक आहे, ए येणार नाहीये आणि इथे एफ. आता नेक्स्ट काय होतं? 2% सेट बिटवीन ई अँड बी. हा, आता आपण ई आणि बी ला 2 पर्सन्स ई आणि बी च्या मध्ये आहेत हे आपल्याला माहिती आहे. एफ च्या आजूबाजूला डी आणि जी येणार नाही. अजून काय राहिलंय का? ते पूर्ण क्वेश्चन थोडस लिंक तुटल्यामुळे ना परत सॉल्व्ह करायला लागलं. मॅम मी एकदा एक्सप्लेन करू की? हा चालेल, एक मिनिट बोल, काय केलंय? एक सेकंड. आपण आधी क्लिअर झालो आपलं जे एच आणि एफ च्या प्लेसमेंट मध्ये, राईट? आता एफ च्या लेफ्ट साइडला आपल्याला हे सेंटेन्स मधनं कळालं की जी आणि डी ऍडजसेंट नसणार आहे. राईट साइडला पण जी आणि डी ऍडजसेंट नसणार आहे. अजून आपल्याला पुढे कळतं की जे पासून सेकंड प्लेसला लेफ्ट साइडला ए नसणार आहे. बरोबर. म्हणजे अगेन एफ च्या राईट साइडला ए नसणार आहे. हा, पुढे ते बोलतात आपल्याला की सी आणि जी ह्या दोघांच्या मध्ये कोण नाहीये, आणि ई बी च्या मध्ये 2 लोक आहेत ज्याच्यामध्ये बी च्या इमिजिएट लेफ्टला ए येतोय. मग आपल्याला आता इथं असं प्लेसमेंट करायचंय की सी आणि जी एकत्र यायला पाहिजे, आणि ई ए आणि बी हे 4 जण वेगळे आले पाहिजे. हा, ई आणि बी प्लेस करताना असं प्लेस करायचंय की एका ब्लँक मध्ये आपल्याला ए पण ठेवता येईल, फिल करायचंय, आणि ए इथे येणार नाही. हा. सो अशा वेळेमध्ये आपल्याला मग आपण ह्या पॉसिबिलिटीनी ना खालची डायग्राम आहे ना ती आपण कॅन्सल आउट करतोय, कारण की आपल्याला तिकडं मग सी आणि जी प्लेसच करता येत नाहीये. बरोबर. वरच्या डायग्राम मध्ये आपल्याला एफ नंतर तिथे जे 2 ब्लँक स्पेस दिसतात मी तिथं सी आणि जी टाकलेलं. आपल्याला कंडिशन होती की एफ च्या ऍडजस्टंटला जी आणि डी नाही यायला पाहिजे, सी येऊ शकतो. म्हणून मी जिथं ए कॅन्सल आउट केलं ना आपण एफ च्या ऍडजस्टंटला, तिथे सी टाकलाय, मग जी टाकलाय. ओके, राईट साइडने. आता मग हे बाकीचे जे प्लेसमेंट राहत आहेत आपण ते फिगर आउट तसंच करू शकतो की कोणत्या वे मध्ये आपण फिल ट्राय अँड एरर करायचं. मेथड मध्ये. हा, येस. तर आपण ऑलरेडी एवढं सगळं प्लेस केलंय बघा. एच, एफ आपल्याला काय सांगितलंय
ए जो आहे तो बीच्या इमिडिएट लेफ्टला आहे. म्हणजे जर तुम्हाला एक पॅटर्न हवा असेल तर ई एक कोणतरी रॅन्डम ए बी. आता ई ए बी हा पॅटर्न आहे, पण त्यांनी सांगितलंय सी आणि जी नेहमी सोबत येणार आहे, कारण सी आणि जी एकमेकांना ऍडजस्टंट आहे. तर सी जी सोडून आपल्याला इथे असं काहीतरी फिल करायचंय जे आपल्या ह्या पॅटर्नला कम्प्लिटली सॅटिस्फाय करेल. कारण सी जी सोबत येते तर सी आणि जी इथे मी कुठेच प्लेस करू शकत नाही. सी जी चा एक वेगळा ग्रुप असेल, ई ए बी चा एक वेगळा ग्रुप असेल, आणि ऑलरेडी डायग्राम मध्ये जे सगळं म्हणजे जे सगळं फिल आउट केलंय त्याच्यामध्ये आपल्याला हे ऍडजस्ट करून सॉल्व्ह करायचं. तर आपण इथे एफ सेट सेकंड टू द राईट ऑफ एच, तर एच पासून सेकंड राईटला एफ ड्रॉ केलाय. त्याच्यानंतर होतं ए सेट्स टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ बी, ते ड्रॉ केलंय. नायदर जी नॉर डी सेट्स ऍडजस्टंट टू एफ. तर एफच्या ह्या दोन साईडला जी पण नाही येत आहे आणि डी पण नाही येते, हे आपल्याला सांगितलंय. सिमिलरली इथे जी पण नाही येत आहे आणि इथे डी पण नाही येते. ए डज नॉट सेट सेकंड टू द लेफ्ट ऑफ जे, हे बरोबर. तर बघा ह्या लोकेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं, एच आणि जी हे फिक्स आहे, एच आणि जे. इथे जी डी येत नाहीये, इथे ए पण येत नाही. इथे जर ए पण येत नसेल तर हे जे ई ए बीचं पॅटर्न आहे, मला हे 4 जण लागतात, तर ह्याच्या आजूबाजूला हे ई ए बीचं इथे इमिडिएटली मी काय बनवू नाही शकत. कारण बघा इथे फॉर एक्झाम्पल जर मी ई ला प्लेस केलं, इथे ई असेल, इथे 2 जण, इथे बी पाहिजे होता, इथे बी पण नाहीये, सो हे नाही चालणार. नेक्स्ट जर मी इथे बी प्लेस केलं 1 2 3, तर इथे ई एक येऊ शकतं, हे एक पॉसिबिलिटी आहे आपल्याकडे. अजून आपल्याकडे फिक्स आन्सर नाही, पण इथे ऑलरेडी काय सांगितलंय, ए जो आहे ए इथे बसणार नाही. तर ए जर इथे बसणार नाहीये तर ए आयदर इथे बसू शकतो किंवा ए इथे बसू शकतो. आता ह्या क्वेश्चन मध्ये किंवा ह्या पॉसिबिलिटी मध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये पण परत ट्राय करायला लागणार आहे की इथे डी येत नाहीये एफच्या आजूबाजूला आणि जी पण येत नाही, तर इथे जी आणि डी येणार नाही. तर जी आणि डी सोडून जे सगळे आहेत, तर बघा जी येणार नाही याचा अर्थ सी पण नाही येणार, कारण सी आणि जी काय सोबत आहे. तर इथे जर जी येत नसेल तर सी जी चा पेअर इथे येणार नाही. सिमिलरली इथे जर जी येत नसेल तर इथे सी जी चा पेअर येणार नाही. तर हे जे राहिलेले 3 प्लेसेस आहेत, तुम्हाला ह्याच्यामध्ये सी आणि जी चा पेअर फिट करायचा. तुम्हाला सगळ्यांना कळतंय का? एफच्या ऍडजसेंट जर जी आणि डी हे जर दोघं नसतील तर जी आणि सी सोबत आहेत. तर आता एफच्या ऍडजसेंट ह्या 2च जागा राहतात. तर इथे जर जी किंवा डी येऊ शकत नाही, याचा अर्थ इथे सी पण नाही येऊ शकत, कारण सी आणि जी सोबत येत आहेत. तर इथे ह्या 2 प्लेसेस जिथे सी ची पॉसिबिलिटी आहे त्या ऑलरेडी फिल झालेत आणि इथे जी पण नाही येऊ शकत. तर सी जी जे आहे ते ह्या रिमेनिंग 4 पार्ट्स मध्ये कुठेतरी येणार. सिमिलरली इथे पण ह्या 3 पार्ट्स मध्ये कुठेतरी सी आणि जी येणार. आता सी आणि जी च्या मध्ये कोणी आलं नाही पाहिजे. सो आपल्याला असं ट्राय करायचं, इथे 2 सी जी किंवा इथे 2 सी जी प्लस ई ए बी ची पण सिक्वेन्स मेंटेन करायला लागेल. ठीक आहे, हा क्वेश्चन आपण उद्या घेऊ, कारण ऑलरेडी आय गेस टाइम झालाय आणि ऑलरेडी 6-7 जणांनी अटेंड झाल्यानंतर मीटिंग पण लीव केली. हा क्वेश्चन मी उद्या पूर्ण परत नीट एक्सप्लेन करते फ्रॉम स्टार्टिंगलाच घेऊ, म्हणजे पूर्ण सॉल्व्ह होईल. ठीक आहे, 1 मिनिट थांबा फक्त, लीव नका करू.